या मंदिरात लोक घेतात देवाचं पाठमोरी दर्शन। या मंदिरात देवाचं तोंड आहे डोंगराकडे आणि पाठ आहे भक्तांकडे। आणि का करतात येथील पुजारी या देवाची पूजा पाठमोरी? तर मी साहिल तुम्हाला सगळीकडे घेऊन जाईल। रामलिंग झालं की आसपासच काही अंतरावर आहे डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात हे धुळोबा मंदिर। मंदिराकडे जाताना गर्द निसर्गातून, घनदाट जंगलातून, डोंगर कपाऱ्यातून जाताना एक वेगळाच थरारक अनुभव मिळतो। धुळोबा म्हणजे शिवशंकराचा अवतार असून या देवाचे मेन स्थान उज्जैन आहे। या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना निसर्ग सानिध्याचा सहवास असल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते। पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला लागते देवाचे क्षेत्रपाल म्हसोबा यांचे मंदिर। पुढे गेल्यावर प्रवेश करताना घोड्याचे दर्शन होते। आत धुळोबा आणि त्यांची मूर्ती, ही मूर्ती स्वयंभू असून ते अश्वारूढ असल्याचं दिसतात। येथील अशी कथा सांगितली जाते की धुळोबाच्या वडिलांचे नाव कमळू शिंदे असून आईचे नाव लक्ष्मीबाई होते। ते धुळोबाला महाकाळ शंकराचा अवतार माने। कमळू शिंदे हा मेंढपाळ करणारा व्यक्ती होता। त्यांनी मिठाबाई नावाच्या मुलीला पाहिले आणि स्वतःचा मुलगा धुळोबा यांच्याबरोबर विवाहासाठी मिठाबाईच्या वडिलांना मागणी घातली। मिठाबाईच्या वडिलांना मागणी करण्यासाठी वाघमोडे राजाच्या वाड्यावर गेले। मिठाबाई ही एका श्रीमंत धनिक वाघमोडे राजाची मुलगी होती। वाघमोडे राजाने त्यांना अशी अट घातली की मुलीच्या वजना एवढं धन तुम्ही आम्हाला द्यावे। पण शिंदेंना धन म्हणजे काय हेच माहित नव्हते। त्यांच्यासाठी त्यांच्या मेंढ्याच त्यांचे धन होते। म्हणून तो 9 लाख मेंढ्या घेऊन आला आणि त्या प्रत्येक मेंढी बरोबर एक सोन्याने भरलेली पिशवी होती। जेव्हा वाघमोडे यांनी तुला करण्याचा समारंभ सुरू केला त्यावेळी तुला काही पूर्ण होईना। शिंदे हे अजून सोन्याच्या पिशव्या घेऊन येत होते, तरी पण मिठाबाई इतकं वजन त्या सोन्याचे होत नव्हते। त्यावेळेला धुळोबाने आपल्या वडिलांना सांगितले की बहीण भिवाईची एक कानकुडी तेथे ठेवा। ती ठेवल्यानंतर तुला पूर्ण झाली आणि विवाहही संपन्न झाला।